नाशिकचा विकृत बाबा अशोक खरात याचे अनेक कारनामे आपण पाहिलेले आहेत. सातत्यानं त्याचे वेगवेगळे कारनामे खरं तर समोर येताना पाहायला मिळतात. मात्र असं सगळं घडत असताना या सगळ्या कारनामे बाहेर येण्याच्या मागे सुद्धा एक महत्त्वाची व्यक्ती होती, जो होता याच अशोक खरातचा अक्षरशः पीए म्हणता येईल इतक्या जवळचा असणारा ऑफिस बॉय नीरज जाधव. आता या नीरज जाधवनी मुळातच हे सगळं प्रकरण त्याला बाहेर काढायचं होतं का? तर त्यालाही हे प्रकरण फारसं काही बाहेर काढायचं नव्हतं. त्याला पैसे हवे होते. तो यासाठीच खरं तर खरातला ब्लॅकमेल करत होता. त्यानंतर नंतरच्या काळात तो महिलांना ब्लॅकमेल करायला लागला आणि या सगळ्यामधून त्याला जे हवं होतं ते खरं तर पैसे होते. मात्र पैसे काही निघाले नाहीत. थेट एफ-आय-आर झाला. अशोक खरात अडकला आणि अशोक खरातच्या पाठोपाठ नीरज जाधव सुद्धा अडकला. आता मात्र नीरज जाधवची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असलेली पाहायला मिळते. त्याचे सीडीआर तपासले गेलेत आणि याच सीडीआर मधून नीरज जाधवचे सुद्धा वेगवेगळे पराक्रम जे आहेत ते आता समोर आलेत. नीरज जाधव वरती नेमके कोणकोणते आरोप केले जात आहेत आणि या सगळ्या तपासातून आतापर्यंत काय काय खुलासे त्याच्याविषयीचे झालेले आहेत, या सगळ्यावरती आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. नीरज जाधव हा खरातच्या ऑफिसमध्ये काम करणारा एक कर्मचारी होता. मात्र तो खरातचा अगदी जवळचा होता. कारण खरातची अनेक प्रायव्हेट कामं सुद्धा हाच पाहायचा म्हणजे काय, तर खरातची कामं मॅनेज करण्याचं काम सुद्धा याच्याकडे असायचं. म्हणजे आता जी काही माहिती समोर आली आहे या माहितीच्या नुसार जेव्हा खरातकडे लेडीज क्लायंट्स यायच्या, म्हणजे महिला भक्त वगैरे यायच्या, या महिला भक्त आल्याच्या नंतर हाच नीरज जाधव त्यांचे निरोप जे आहे ते बाबापर्यंत पोहोचवणं असेल किंवा मग बाबाचे निरोप या महिलांपर्यंत पोहोचवणं असेल, हे सगळं काम नीरज जाधव हाच पाहायचा. म्हणजे अनेकदा असं व्हायचं की जेव्हा केबिनमध्ये बाबा एखाद्या महिला भक्ताबरोबर बोलत असायचा किंवा काहीतरी कारनामे करत असायचा, तेव्हा बाहेर नीरज जाधव हा बाहेर रांगेत उभे असलेले किंवा जे वेटिंगला बसलेले असतात त्या महिला भक्तांशी ओळख करून घ्यायचा, त्यांच्याशी ओळख वाढवायचा. काही महिला भक्त हे त्याच्या चांगल्या संपर्कात सुद्धा होत्या. म्हणजे आता जी काही माहिती समोर आहे त्यानुसार असं कळतंय की जेव्हा या अशोक खरातला काही महिला भक्तांना भेटायचं असायचं किंवा आपण म्हणू शकतो की तो वारंवार सातत्यानं काही ठराविक टाइम पिरियड नंतर काही महिला भक्तांना भेटायला बोलवायचा. म्हणजे एखाद महिन्यानंतर, 2 महिन्यांनंतर किंवा त्याला अचानक जर काही सुचलं तर तो अचानक सुद्धा बोलवून घ्यायचा. पण हे बोलवण्याचं जे काम होतं ते स्वतः अशोक खरात करत नव्हता. तर अनेकदा या सगळ्यामध्ये मध्यस्थी म्हणून हा नीरज जाधव हाच खरातचे मेसेज या महिलांपर्यंत पोहोचवायचा, त्यांना भेटायला बोलवायचा आणि त्यामुळेच हळूहळू करून त्याला या सगळ्या काळ्या कारनाम्यांची कुणकुण लागली. त्यानं थोडंसं या सगळ्यामध्ये इन्व्हेस्टिगेट करायचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्याला अनेक सीसीटीव्ही सापडले किंवा कशा कशा पद्धतीनं या ठिकाणी काय काय चुकीचं घडतंय हे सगळं त्याला समजलेलं होतं. सुरुवातीला खरं तर त्याला हे सगळं पाहून त्याला यातून पैसेच कमवायचे होते, अशी काही त्याची मानसिकता नव्हती. मात्र त्यानंतर त्याच्या जोडीला आणखी काही साथीदार त्याच्याबरोबर आले आणि या सगळ्यांनी मिळून अशोक खरातला ब्लॅकमेल करायचं ठरवलं आणि तिथपासूनच खरं तर हे सगळं कांड जे आहे ते बाहेर यायला खरं तर सुरू झालेलं होतं. आता नेमकं काय घडलं की जेव्हा हा नीरज जाधव या महिलांबरोबरचे व्हिडिओज त्याने पाहिलेले होते अशोक खरातचे, त्यावेळेस काही व्हिडिओज त्याने स्वतःकडे कॉपी करून घेतलेले होते. या सगळ्याच्या नंतर त्यानं काय केलं तर त्यानं सगळ्यात पहिल्यांदा अशोक खरातला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. अशोक खरातला ब्लॅकमेल केल्याच्या नंतर अशोक खरातनं मात्र त्याला जराही भाव दिला नाही किंवा त्याला पूर्णपणे धुडकावून लावलं. तुला काय करायचं ते कर, माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही, अशा पद्धतीनं नीरज जाधवलाच उलटी धमकी देण्यात आली. त्यावेळेस मात्र नीरज जाधव हा आणखी जास्त आक्रमक झाला. त्यानं काय केलं तर त्यानं काही महिला भक्तांशी संपर्क करून त्यांना त्यांचेच मॉर्फ केलेले फोटो व्हिडिओ पाठवायला सुरुवात केली. त्यामुळे आता जे सीडीआर तपासले जात आहेत त्या सीडीआर मधून असं समोर आलंय की नीरज जाधवच्या मोबाईलमध्ये जवळपास 30 ते 40 महिला भक्तांबरोबरचे संपर्क आढळलेले आहेत. म्हणजे या सगळ्यांच्या तो संपर्कात होता. आता हे संपर्क केवळ अशोक खरातचे निरोप पोहोचवण्यापुरते होते की या सगळ्या महिलांचं नीरज जाधवने सुद्धा ब्लॅकमेलिंग करण्यासाठी वापर केलेला आहे, त्यांना सुद्धा धमकावलेलं आहे का, हे सगळं सुद्धा आता पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहे. त्यामुळे नीरज जाधव हा सुद्धा काही एकदम क्लीन कॅरेक्टरचा मुलगा आहे असं पण म्हणू शकत नाही. त्याला सुद्धा या प्रकरणामधून खंडणी हवी होती. त्यासाठी तो अशोक खरातला ब्लॅकमेल करत होता. मग खरं तर ऐकत नाही म्हटल्याच्या नंतर त्यानं काही महिला भक्तांना हे सगळे व्हिडिओज, फोटोज पाठवायला सुरुवात केली. मात्र झालं असं की त्यातल्या एका महिला भक्तानं
थेटपणे अशोक खरातलाच जाऊन सांगितलं की नीरज असं असं करतोय. मग अशोक खरातनं सांगितलं की तू नीरजच्या विरोधात गुन्हा दाखल कर. मग या महिलेनं नीरज जाधवच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तेव्हापासून नीरज जाधव हा गायब होता. जेव्हा अशोक खरातला अटक झाली तेव्हा सुद्धा तो गायब होता. अटकेच्या जवळपास 1.5-2 दिवसांनंतर नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात आला. आणि कालच खरं तर या सगळ्यामध्ये नीरज जाधव आणि अशोक खरात या दोघांची सुद्धा एसआयटीनं समोरासमोर बसून चौकशी केली. या चौकशीत मात्र काय घडलं तर या चौकशीत या दोघांची सुद्धा प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली. प्रचंड वाद झाले. एकमेकांना शिवीगाळ करण्यापर्यंत हे सगळं गेलं असल्याची काही सूत्रांची माहिती समोर येते. त्यामुळे या प्रकरणामध्ये नीरज जाधव हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. त्याची ही इन्व्हॉल्वमेंट या सगळ्यामध्ये तेवढीच आहे. जरी या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरात हा थेट महिलांबरोबर लैंगिक अत्याचार करायचा, त्यांचं शोषण करायचा, तर दुसरीकडे नीरज जाधव हा या सगळ्याचे हळूहळू करून पुरावे जमवत होता, ब्लॅकमेलिंगसाठी वापर करत होता, काही महिला भक्तांच्या संपर्कात होता, त्याचबरोबर या बाबाचे निरोप द्यायचे काम सुद्धा तो करायचा. त्यामुळे नीरज जाधव सुद्धा या प्रकरणामध्ये तितकाच आरोपी आहे आणि त्याच दृष्टिकोनातून सध्या पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. दुसरीकडे अगदी अशोक खरातच्या सावलीसारखा नीरज जाधव हा त्याच्या सोबत असायचा. त्यामुळे नीरज जाधव जरी या प्रकरणामध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट असली तरी सुद्धा त्याच्याकडे अशोक खरातच्या बाबतीतली खूप महत्वाची माहिती असणार आहे. काही आणखी पुरावे असतील किंवा ज्यांना त्याच्याविषयी आणखी जास्त माहिती आहे अशा लोकांचे संपर्क असतील, अशा लोकांची नावं माहीत असतील. त्यामुळे नीरज जाधव आता सध्या एसआयटीच्या तपासामधला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती आहे, सगळ्यात महत्वाचा दुवा आहे, जो अशोक खरातचा प्रत्येक काळा कारनामा हा समोर आणू शकतो. तो सुद्धा या सगळ्यामध्ये दोषी असला तरी सुद्धा सगळ्यात मोठा दोषी असलेल्या अशोक खरातला शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी नीरज जाधव हा सगळ्यात महत्वाचा आहे. त्यामुळे सध्या एसआयटी कडून त्याची चौकशी ही सर्वाधिक कसून सुरू असलेली पाहायला मिळते. अशा ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.